जनतेचा हक्काचा आवाज. गंधवार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण होणार फलटणचा आमदार या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आज आपण आलोय खुंटे या गावात. चला तर मग पाहू काय आहेत जनतेच्या प्रतिक्रिया. कोण होईल फलटणचा आमदार असं वाटतं तुम्हाला? दीपक चव्हाण. काय कारण सांगता येईल का? कारण नाही सांगत तेच. कशाला बोलताय? नाही, मग कारण सांगता येणार ना. मग काय आपण विजन काहीतरी असेल ना की बाबा म्हाताऱ्यासाठी काय नाही फक्त दीपक चव्हाण. बर ठीक आहे. आपलं काय मत आहे? दीपक चव्हाणच. काय कारण सांगता येईल? पवार साहेबासाठी. शरद पवार साहेब. हो बाकी नाही. धन्यवाद. लवकर माझ्याकडे आलं. ज्येष्ठ नागरिक आहेत तिथं. आपलं काय मत आहे? हा, इथं बोला. हॅलो, मी कोणत्या गाव ज्येष्ठ नागरिक आहे. 75 निवडणूक वगैरे विचारतात तर मी काय सांगू इच्छितो. एक साइडला खासदार गटाचे सचिन कांबळे पाटील आहेत आणि दुसऱ्या साईडला राजे गटाचे दीपकराव चव्हाण आहेत. हा, एक साइडला पवार साहेबांचे दीपक चव्हाण आमदार आहेत. आमदार किला उभे राहिले आहेत. एक साइडला कोण? कांबळे आहेत. त्यामध्ये असं सांगता येईल, कांबळ्यांना म्हणावं तेल कसं होतं, तुम्ही उभं राहिले का करता? अहो तेलाला भाव 1 किलोला 20 रुपये वाढले तर 40 रुपये वाढले 1 किलोला. म्हणजे 15×30 1666 640 रुपये तुम्ही वाढवायचं आणि तुम्ही उभं राहिले का, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत महागाई वाढ नकोय नागरिकांना. महागाई असू द्या की महागाई बी असू द्या. पलीकडे ज्वारी बी 60 रुपये हो. महागाई म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाला पण दर मिळाला पाहिजे. आम्हाला भाव नाही काय, दुधाला भाव पाहिजे, सोयाबीनला भाव पाहिजे, सगळ्यात भाव नको का? शेतकरी खाण्यात घालता का? तर मी आजच्यालाच निवडणूक निघालोय पवारांच्या साईडनं. माझ्या काकाची जी आहे ती तुतारी माझ्या काकाची आहे ती, आणि मी तुतारी जाईल सुभाष शिंदे गोळा चित्र होतं सुभाष शिंदेचं. मी निवडणूक उभं होतो. मी त्यांच्या निवडणुकीत लाख रुपये खर्च केला माझा स्वतःचा. ओके, धन्यवाद. अजून काय? फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली तर कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? आमदार सचिन कांबळे पाटीलच होतील. कशामुळे काय सांगता येईल का? मी लय सांगण्यात आपल्याला वेळ नाही, पण आमच्या शेजारी बारामती आहे. बारामतीचं डेव्हलपमेंट गेल्या 15 वर्षातलं आणि आपलं फलटणचं डेव्हलपमेंट 15 वर्षातलं सगळ्यांना समोर दिसतंय. आणि राहिला विषय दीपकराव चव्हाणांचा, तर ती व्यक्तीच कोण हितपर्यंत आजपर्यंत मी बघितलीच नाही आमच्या गावात. तर त्यांनी विकास स्वतःचा केलाय, पण तालुक्याचा विकास शून्य आहे. त्याच्यामुळे सचिन कांबळे पाटील 100% लागण्याचे चिन्ह आहे. फलटण तालुक्याचा राजकीय पुढाऱ्यांनी भरपूर त्रासदायक असं वातावरण केलेलं आहे. त्यामुळे ती डेंजर आहे खूप झोन. म्हणजे राजकारणाचा पोत बदललेला आहे. हा, पोत बदलला आहे, खूप पोत बदललेला आहे. काय सांगता येईल काय? फलटण तालुक्यात दिगंबर राघवणेंनी बऱ्याच जणांना गांडा घातलाय. त्यांना राजकीय पुढारी फलटणची संजीवराजे नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार्य करून बऱ्याच जणांना अडचण आणले सामान्य लोकांना. त्यामुळं भरपूर लोक टेन्शन मध्ये जातात कंडिशनला. ते ज्यांना हुकुमशाही करण्याची सवय ह्यांना आणि त्यांची आडनं दडून लोपाशप करण्याची सवय ह्यांची काय कधी आजपर्यंत गेली नाही. त्यामुळं ह्यांचा आता चान्स आलाय की ह्यांना कुठेतरी थांबवण्यात यावं, हीच माझं मत आहे. ओके, धन्यवाद. कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? सचिन कांबळे पाटील. काय कारण सांगता येईल? कारण आता बदल हवायच की. 15 वर्ष गेले दीपक चव्हाण आता आमदार होते. त्यांचा काही विकास तर दिसलेला नाही कुठं. आणि आता बदल तर जनतेला पाहिजेच आहे, म्हणजे आम्हालाही पाहिजे, जनतेलाही पाहिजे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? दीपक चव्हाण. काय कारण सांगता येईल का? काम केले काय काम केले? सगळी मजा गावगाना काम केले प्रत्येक गावात. तुम्हाला खुंटे गावचा काय विकास अपेक्षित आहे का अजून? आहे की. काय रोड राहिले 2 फक्त. काय राहिले? रोडची कामं. रस्त्याची कामं राहिले. बरं, ती करून घेण्यासाठी कोण निवडून येईल मग? दीपक चव्हाणच येणार. फलटण कोरेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल असं वाटतंय? भाजपचा होईल. काय कारण सांगता येईल का? कारण सांगता येईल की त्याला. सांगा की. कारण सांगाय त्याला काय कामच नाहीत काय केली त्या चव्हाणांनी. बर म्हणजे दीपक चव्हाणांनी काम केले नाहीत? काहीच काम केले नाहीत.
4 वर्ष झाला 15 वर्ष झाला आमदार आहे. बर. काही काम नाही कोणत्यात. खुंटे गावात काय काम अपेक्षित आहेत तुम्हाला? कामं कुठलीच झाली नाही तर अपेक्षित व्हायचं. नाही म्हणजे आता नवीन जी सरकार येणार आहे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे? अहो, ती भाजप सगळंच करते. बर. सगळंच कामं करते. रेल्वे आणली, सगळं आणलं इथं. फक्त तुम्हाला एक सांगतो, कुठलंच काम केलेलं नाही राजेंद्र पार्टी. धन्यवाद. कोण आमदार होईल असं वाटतं फलटण? 100% आमदार चव्हाण. कशामुळे काय कारण सांगता येईल? विकास केलेला आहे फलटण तालुक्यात. फलटण तालुक्यात आतापर्यंत काय कमी पडलं? बरोबर आहे ना. आणि जी काय आता फसव्या योजना चालल्या भाजप सरकारच्या, नवीन कोणत्या योजना काढ, ह्या काढ, त्या काढ, त्याच्या आडून मग तेलाचे भाव वाढवून, पेट्रोलचे भाव वाढवून, गॅसचे भाव वाढवून, अशा प्रकारची फसवेगिरी चालू केली सरकार. जे काय उद्योग यायला पाहिजे ते मोठे उद्योग सगळे गुजरातला चालले. आता नवीनच आपल्या पुण्यातले 2-3 प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेले. शिवाय आता रिसेंटली आता नेरीतली एक कंपनी जुबलियंट, एवढी मोठी कंपनी जवळपास 700-800 लोकांना रोजगार देत होती. ती कंपनी आता आपण गुजरातला हलवली आहे आता नुकतीच. मग आता आपल्या घरापाशी येऊन पोचलं हे सरकार. आपल्या घरापासला रोजगार जर ते घेऊन चालले असतील गुजरात, तर आपण त्यांना का मतदान करायचं? आता सरकारने एक योजना आणली, स्टायपेंड देतात विद्यार्थ्यांना. किती विद्यार्थ्यांना तो स्टायपेंड मिळाला? ग्राउंड लेवलला एकदा त्याची चौकशी करा. आपल्या खुंटे गावात ती योजना आली का? आता आपल्या गावात तर अजून काय माहिती नाही. बऱ्यापैकी अजून लोकांनी मिळालीच नाही, तर नाहीच मिळत. त्याची प्रोसिजर केली लेंदी आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट काढाय, ते डॉक्युमेंट काढाय, ते डॉक्युमेंट कोण काढत नसते. आता ग्रामीण भागात एवढ्या सोयीसुविधा आहेत का? धन्यवाद. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. कोण आमदार होईल असं वाटतं? आमदार कोण होईल याच्यापेक्षा साहेब, पाठीमागच्या 15 वर्षात जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय विकास कामं केली ती पूर्ण अख्ख्या तालुक्याला माहिती आहे ना. त्याच्यावरतीच ठरणार आहे की सध्याचा या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोण निवडून जाईल. तेच जाणून घेण्यासाठी आपण कोणते गावात आलो. आपलं काय मत आहे, कोण आमदार होईल ह्या निवडणुकीत, कोण विजय होईल? माझ्याबरोबर पूर्ण फलटण तालुक्याचं एकच मत आहे की आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या विचाराचा उमेदवार सचिनदादा कांबळे पाटील 100% विधानसभेमध्ये जाणार आमदार म्हणून. आमदारकीची निवडणूक लागलेली, तर खासदार गटाकडून सचिन कांबळे पाटील आणि राजे गटाकडून दीपकराव चव्हाण जे की विद्यमान आमदार आहेत, या दोघांमध्ये लढत होते. तर कोण विजयी होईल? विजयचा प्रश्न नाही, फक्त गावांना भेट निवडणूक झाल्यावर दिलीच नाही कोणाची. कोणी आमदार मागचे होते ते काय दीपक चव्हाण. बर. गावांना भेट दिली पाहिजे, काय कामं कडले असतील कोणाची काय ही बघितली पाहिजे. ते असं सांगितलं पाहिजे बाबा असं तसं काहीच नाही. आता निवडणूक आल्यावर तुम्ही येणार, आम्हाला सगळं समजून सांगणार, पण निवडून गेल्यावर तुम्ही तिकडे लक्ष दिलं पाहिजे. असं. धन्यवाद. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली, तर कोण आमदार होईल असं वाटतंय? दीपक चव्हाण. काय कारण सांगता येईल का? म्हणजे कशामुळे? तुतारीच्या चिन्हामुळे हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूर्ण त्याला हे करायचे. शरद पवार साहेबांच्या मुळे. शरद पवार. खुंटे गावचा काही विकास अपेक्षित आहे का तुम्हाला अजून? काय करतील ते करतील. आता रस्ते वगैरे थोडेसे झालेले आहेत. बर. पण बरेचसे रस्ते राहिलेले बी राहिलेले. रस्त्यांची दुर्दशा बी काही ठिकाणी झालेली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली, कोण आमदार होईल असं वाटतं? सचिन दादा सांगतो. काही कारण सांगता येईल? दादांचा उमेदवार आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या विकासाच्या कामामुळे होऊ शकतो. कुठली विकास कामं काय सांगतो? रोडचे दिलेले आमदारांनी आमच्याकडे दीपकराव चव्हाणांनी एकही काम केलेलं नाही आमच्याकडे. त्याच्यामुळं दादांनी जो उमेदवार दिला तो निश्चित आहे. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.